सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे। बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटीकडेही तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान महाराष्ट्राचं पोलीस खातं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल असं फडणवीसांनी म्हटलंय। भोंदू अशोक खरात सोबतच्या फोटोमुळे अडचणीत आलेल्या चाकणकरांचं नाव आता पुन्हा एकदा समोर आलंय। बीडमधील एका व्यक्तीनं चाकणकरांविरोधात एसआयटीकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटल्याची माहिती आहे। तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावाही केला जातोय। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमधील एका व्यक्तीनं थेट एसआयटीकडे तक्रार नोंदवली आहे। चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा तक्रारदारानं केलाय। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती याचा शोध एसआयटी घेणार आहे। राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का या अँगलनेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे। सध्या माझा फोकस जो आहे तो 18 नोव्हेंबर ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर भरत सतीची ब्लॅक मॅजिक जी करणी केलेली होती त्या दिवशी कोणाकोणाचे कॉल झाले, कोणाकोणाचे मेसेजेस गेले, त्या दिवशी पण समताचे बऱ्याच प्रमाणात SMS होते, त्या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे। आता सध्या तर असंच वाटतं की सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका जर असेल तर अशोक खराताच्या जीवाला पण मोठ्या प्रमाणात धोका आहे असं मला सरळ वाटतंय। आणि काय वाटेल ते झालं तरी जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे। एप्स्टीनचा जे मर्डर आहे जेलमध्ये झालेला आहे आणि ते आत्महत्या नाही होती, ते मर्डर होता। तसंच जे खरात फाईल आहे, खरात फाईलमध्ये पण खरातच्या जे मर्डर आहे जेलमध्ये होऊ शकते।